कोकणातलं घनदाट जंगल आणि वळणावळणाचे घाट. रात्री इथे फक्त अंधार नसतो, इथे काहीतरी तुमच्याकडे बघत असतं. आजची कथा आहे एका अशा कुटुंबाची जे फक्त रस्ता चुकले नाही तर ते चुकीच्या वाटेवर गेले. सिद्धार्थ, त्याची बायको नेहा आणि त्यांचा लहान मुलगा अथर्व हे तिघे राहायला पुण्यात होते. वर्षातून 3 ते 4 वेळा त्यांचं गावी येणं जाणं होत होते. असंच पुण्यातून कोकणातल्या त्यांच्या गावाकडे ते निघाले होते. रात्र खूप झाली होती. सिद्धार्थला रात्रीचा प्रवास करायला खूप आवडत होते, पण नेहाला ते आवडत नव्हतं, कारण कोकणात जाताना लागणारं घनदाट जंगल आणि घाट. नेहा थोडी चिंतित होती. ती सिद्धार्थला बोलत होती की सिद्धार्थ, उद्या सकाळी निघूया ना. पण सिद्धार्थ हलका हसत म्हणत होता, अगं काही नाही, 4 ते 5 तासात आपण गावी पोहोचू, जास्त अंतर नाही आहे. असं म्हणून ते पुण्यातून गावी जायला निघाले. अथर्व मागे झोपलेला होता. गाडी शांत रस्त्यावर पुढे जात होती. रात्रीचे 1:30च्या सुमारास घाट सुरू झाला. मोबाईलचं नेटवर्कही आता गायब झालं होतं. अथर्वही आता उठला होता आणि खिडकीतून बाहेर बघत बसला होता. तेवढ्यात अथर्व म्हणतो, बाबा, आपल्याला हा वाडा मागे पण दिसला होता, तसाच वाडा परत इथे पण आहे. सिद्धार्थ म्हणतो, नाही रे, झोप गप तू. असं म्हणून तो शांत बसतो. 5 मिनिटांनी नेहा म्हणते, अरे खरंच तो वाडा आपल्याला परत दिसला आहे. सिद्धार्थ शांत राहतो आणि गाडी चालवत असतो. आता मात्र 5 मिनिटांनी परत त्याला पण तोच वाडा परत दिसतो. आता त्याच्या लक्षात येतं, तोच वाडा आणि तेच वळण सारखं सारखं येत होतो. जवळजवळ 15 मिनटं काय अर्धा तास झाला तो गाडी चालवत होता, पण त्याच्यासमोर हेच दृश्य सारखे दिसत होतं. तो गाडी बाजूला घेतो आणि गाडी थांबवतो आणि गाडीच्या बाहेर उतरतो. यावर नेहा त्याला ओरडते की गाडीच्या बाहेर जाऊ नकोस, पण तो म्हणतो, थांब, आपण कोणाला तरी विचारूया, इथे आपण रस्ता नाही चुकलो ना. असं बोलून तो बाहेर उतरतो. आसपास पूर्ण अंधार होता आणि मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे मॅपसुद्धा चालत नव्हते. अचानक लांबून एक मोटरसायकलचा उजेड त्याला दिसतो. जी मोटरसायकल त्याच्याकडे येत असते ती बघून सिद्धार्थच्या जीवात जीव येतो. पण त्याला काय माहीत पुढे त्याच्यासोबत अजून काय घडणार होतं ते. तो त्या मोटरसायकलवर असलेल्या माणसाला हात दाखवतो आणि थांबायला सांगतो. मोटरसायकलवाला देखील याला कारच्या जवळ बघून थांबतो आणि तो हळू आवाजात म्हणतो, साहेब, रस्ता चुकलात का? सिद्धार्थ, हो. तो माणूस म्हणतो, ठीक आहे, घाबरू नका, मी पण तिकडेच जात आहे. तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला रस्ता दाखवतो, पण मागे वळून बघू नका, असं तो अचानक म्हणतो. हे ऐकल्यावर नेहा घाबरते आणि विचारते, का? तो माणूस दिसायला पण खूप विचित्र होता आणि हे ऐकल्यावर तो फक्त हसला आणि म्हटला, कारण जे मागे आहे ते तुमचं नाही. हे सर्व बोलून तो पुढे निघाला. सिद्धार्थने देखील यावर जास्त काही विचार न करता गाडीत बसला आणि त्या माणसाच्या मागे मागे जाऊ लागला. 15 मिनिटे पुढे गेल्यावर अचानक अथर्व हळू आवाजात बोलला, आई, मागे कोण बसले? हे ऐकल्यावर नेहा थरथरते आणि मागे बघायचा प्रयत्न करते, पण ती थांबते. तिला त्या माणसाने सांगितलेलं वाक्य आठवतं, ते म्हणजे मागे बघू नका. गाडीच्या काचेत तिला रिफ्लेक्शन दिसतो. मागच्या सीटवर एक बाई बसलेली तिला दिसते. तिला बघून नेहा खूप घाबरते, पण तिला भीती वाटते की सिद्धार्थला सांगणार कसं. तो गाडी चालवत होता आणि मी जर काही बोलले तर काहीतरी घडू शकतं आमच्यासोबत. या कारणाने
ती सिद्धार्थला म्हणते गाडी बाजूला थांबव. हे ऐकून सिद्धार्थही घाबरतो आणि विचारतो काय झालं. ती म्हणते मला वॉशरूमला जायचं आहे, गाडी थांबव. सिद्धार्थ तिला म्हणतो पुढे कुठे हॉटेल वगैरे दिसलं तर थांबवतो गाडी. पण नेहा ऐकत नाही, त्याला गाडी थांबवायला सांगते आणि गाडीच्या बाहेर ये म्हणते. हे ऐकून मात्र सिद्धार्थला काहीतरी गडबड असल्याचं जाणवतं. पुढे बघतो तर पुढे जो मोटरसायकलवाला होता तो पण आता गायब झालेला होता. बाहेर उतरल्यावर सिद्धार्थला ती सर्व काही सांगते की आपल्या गाडीमध्ये मागे कोणीतरी बाई बसलेली आहे. हे ऐकल्यावर तो चांगलाच घाबरतो आणि मागे वळून बघत असतो. तितक्यात नेहा त्याला म्हणते मागे बघू नकोस. तेव्हा अचानक नेहाचं लक्ष समोर असलेल्या बोर्डवर पडतं. त्यावर एका हॉटेलचं नाव लिहिलेलं होतं आणि ते फक्त 500 मीटर पुढे आहे असं लिहिलेलं होतं. ते पाहून नेहा म्हणते आपण या हॉटेलवर जाऊन थांबू, सकाळी परत येऊ आपली कार घेण्यासाठी. हे ऐकून सिद्धार्थ देखील तयार होतो आणि तो गाडी आणि त्याचं सर्व सामान तिथे सोडून त्या हॉटेलच्या दिशेने जायला लागतात. त्या अंधारात मोबाईलच्या टॉर्चवर ते पुढे जात असतात. 15 मिनिटांनी त्यांना ते हॉटेल आणि हॉटेलच्या लाईटी दिसतात. तेव्हा त्याच्या कुठेतरी जीवात जीव येतो आणि तिथे जाऊन तिथल्या हॉटेल मालकाला आपल्यासोबत घडलेली सर्व घटना ते सांगतात. हे ऐकून हॉटेल मालक त्यांना जे सांगतो ते ऐकून यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तो सांगतो तुम्ही बरं झालं ते थांबला नाहीत, कारण तुम्ही जे पाहिलं आणि तुमच्या गाडीत जे आहे ती हडळ आहे आणि ती जो भेटेल त्याला ती चकव्यात अडकवत असते. सिद्धार्थने सांगितलं की आम्हाला एक माणूस रात्री रस्ता दाखवत होता. हे ऐकल्यावर तर हॉटेल मालक म्हणाला अहो रात्री 7 नंतर या रस्त्याने कोणताच मोटरसायकलवरून कोणी कुठे जात नाही. हे सर्व ऐकून दोघांना चांगलाच घाम फुटला. ते तिथे रात्रभर राहिले आणि सकाळ होताच त्या हॉटेलमधून चेकआउट करून आपल्या कारच्या दिशेने निघाले. हॉटेल मालकाने त्यांना आपल्या कारमधून सोडायला आल्यावर पाहतो तर काय यांचं पूर्ण सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं. पूर्ण सामान काढून बाहेर ठेवलेलं होतं. हे बघून दोघांना आश्चर्यच वाटलं आणि त्यांनी त्या हॉटेल मालकाचे आभार मानले आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघाले. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.